नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी-एम किसानचे भरपूर असे शेतकऱ्यांना स्टेटस चेक करणे किंवा त्यांच्या पी-एम किसान योजनेमध्ये त्यांचा अर्जाचं स्टेटस काय आहे हे कळत नाही. तर चला मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो की पी-एम किसान योजनेमध्ये तुमचं स्टेटस चेक करायचं कसं करायचं किंवा स्टेटस चेक केल्यानंतर त्यांचा अर्ज कुठं बघायचा आणि नवीन अर्ज कसा करायचा. अशा प्रकारे सर्वप्रथम पी-एम किसान सन्मान निधी ही साईट आपल्याला सर्च करून ओपन करून घ्यायची आहे आणि सर्वात आधी स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्टर फार्मर या पर्यायाला क्लिक करून या ठिकाणी आधार नंबर टाकून कॅप्चा एंटर करून सर्च करून घ्यायचा आहे. सर्च केल्यानंतर बघा आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे स्टेटस दिसेल, ज्यामध्ये जर आपल्याला मॉडिफिकेशन फेरफार वगैरे आधार डॉक्युमेंट नॉट अवेलेबल म्हणजे अशा प्रकारे रिजेक्ट बाय सब डिस्ट्रिक्ट या ठिकाणी आपल्याला स्टेटस जर दिसत असेल तर आपल्याला परत एकदा बॅक यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला 3 नंबरचं ऑप्शन दिसणार आहे, एडिट अँड अपडेट सेल्फ रजिस्ट्रेशन फॉर्म. या ठिकाणी आपल्याला आधार नंबर एंटर करून आणि कॅप्चा एंटर करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे आपल्यासमोर आपलं नाव, गट नंबर आणि मोबाईल नंबर वगैरे दिसेल. तर या ठिकाणी आपल्याला एडिट या नावाचा ऑप्शन दिसेल, या ठिकाणी आपल्याला एडिट करून घ्यायचं आहे. ज्या ठिकाणी गेट OTP केल्याच्या नंतर आपल्याला आपला फार्मर ID दिसेल आणि त्यानंतर आपण एडिटसाठी आपला फॉर्म आलेला आहे. तुम्ही जवळच्या CSC सेंटर किंवा ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता. आणि जर या ठिकाणी जर तुम्हाला नाव नॉट रेकॉर्ड फाउंड जर दिसत असेल तर आपल्याला डायरेक्ट न्यू फार्मर रजिस्ट्रेशन या पर्यायावरती क्लिक करून आपलं नवीन रजिस्ट्रेशन आहे किंवा नाही हे या ठिकाणी आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, जर या ठिकाणी जर OTP सेंड झाला तर असं समजावे की आपल्याला नवीन फॉर्म रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि रील शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.